नाही बघा मी कुठं बसलोय आता. यो बघू शकता आज आता वरती गेलंय तसं घेऊन मध्ये डोकं म्हणून का चिकन खायचं चिकन मटण. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ पाहून तर कळूनच चुकलं असेल की आपण कुठं गेलो होतो. तर आपण गेलो होतो गावाला आणि दिवाळी सुट्टीत. आता बघा आम्ही ह्या व्हिडिओमध्ये काय मजा केलेली आणि काय धमाल केलेली आहे. अख्खे 2 किलोचे गुलाबजाम केलेले आहे खव्याचे आणि टोटल गुलाबजाम झालेत आता 2.5 किलो. इकडं पाक चालू आहे आणि उद्या मी खाणार अख्खे. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळ दिवसाची सुरुवात झालेली आहे. आता आपण जाणार आहे दूध काढायला. हे आहे इकडे हे करत आहे तयारी झोपीतनं उठून दूध काढायची. ह्याचं आहेत ते 2 गाया, त्यातल्या एका गाईचं आपल्याला दूध काढायचं आता. तर मला येऊ दे भाई खाली. मला पण पाहिजे. तुम्ही दात तर घासा, आंघोळी तरी करा. शिव तुला हवं आहे का गुलाबजाम? शिवला नका देऊ, शिवला नाही द्यायची गुलाबजाम. चला बाहेर चला. मित्रांनो, कुणाला हा डबा माहिती, कोलगेटचा जुनावाला. हे कोलगेट लय गोड लागते. कोलगेट आहे ना, दात घासण्यापेक्षा खायला लय भारी लागते. गोड गोड सगळी सोयी येतात. आता गुलाबजाम खायची टेन्शन नाही घ्यायची. मित्रांनो, कालच आम्ही 2 किलो खवा आणलेला आणि इतके सारे गुलाबजाम केलेले. तुम्ही आता विचार करू शकता. मला ते पाहिला मी खाऊन बघतो कसा झालाय. चांगले झाले. ओरिजिनल खायचे मित्रांनो, खायला या. आता मला अरे हा गुलाबजाम स्पेशल आणलेला आहे, खवा आणलेला आहे के पेढ्यावाल्याकडनं. कुणाला के पेढ्यावाल्याचं दुकान माहिती ते कमेंटमध्ये सांगा. आता आम्ही निघालो आहे मका काढायला. इकडे बघता iPhone 17 आणि 16. त्याला चार्जर घ्यायला पण एक वासरू झालं, पण ते आम्ही आता सोडून दिलेले. ट्रॅक्टर काढलेला आहे आता आणि आम्ही आता निघलेलो आहे मका आणायला. गार 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 जाऊ दे माघारी, जाऊ दे मका. म्हणून आम्ही जुनी मका खाली केलेली, आता नवीन बाईक आणायची. घेतलंच घ्यायचं बाया. मित्रांनो, उपस्थिती लावण्यासाठी आता आंघोळ करायला लागेल सकाळ सकाळ. त्यामुळे आम्ही पवल्याचं नियोजन केलेले. त्याच्या आधी थोडंसं काम करावं बोललो. अशी मदन. आता आपण निघणार आहे घराकडे. आपला फुल बघू शकता तुम्ही, इकडं फुल पॅकअप झालेला आहे. मित्रांनो, जसं की तुम्हाला दिसत असेल, तुमचा भाऊ कुठं बसला असेल तुम्हाला बघायचंय का? नाही बघा मी कुठं बसलोय आता. यो आता घेऊन चालले आता पलटी मारून येतो आता. मित्रांनो, मला लावलेलं डायरेक्ट आता वरच्या वावरात, ती पण फक्त कोथिंबीर आणण्यासाठी. मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल ऊस किती वाढलेला आहे आणि ऊसाच्या मधनं आपण रस्ता काढत चाललेला. तर आपण पहिलं पाणी चेक करू की पाणी किती वरती आहे. ओ शिट मित्रांनो, जसे की तुम्हाला दिसत असेल पाणी तर किती वरती आहे आता. आणि आम्ही आता ह्याच पाण्यात थोड्या वेळात पाहणार आहे. चला मित्रांनो, आपल्याला ह्याच वावरात बघायला लावलेलं त्यांनी कोथिंबीर. इकडं तर काही कोथिंबीर नाही भेटलेली, तर आपण जाऊ आता घरी. मित्रांनो, तर आपण आलो होतो पेरू झाडावरती पेरू बघण्यासाठी. मित्रांनो, मला एक पोपटाने खाल्लेला पेरू दिसलेला आहे, तुम्हाला दाखवतो. तो तिकडे दिसतोय का, तो पोपटाने खाल्लेला पेरू आहे. आणि इकडे एक आता मला खायला एक पेरू भेटलेला आहे. कुठे गेला तो, कुठं गेला, कुठं आहे तो पेरू, कुठे दिसला ग बाय, दिसला. कसा लपून बघतोय बघा. त्यालाच आता आपल्याला खायचं आहे. चढतो वरती, तोडतो त्याला आता. आज पेरू मित्रांनो, तो बघू शकता किती मोठा आहे. चला जरा खाऊ आपण. मस्त आहे मित्रांनो. आता तुमचा फायनली वाट संपलेला आहे ना, आम्ही आलेलो आहे आता पवायला, ती पण विहिरीवर.
मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे पावायला. कसंय तू मसनी बघायचंय तू मसनी. हे बघा फोन वगैरे झाल्याच्या नंतर आपल्याला जायचं होतं एका जागेवरती दर्शन करण्यासाठी देवाचं. तर आम्ही सगळे निघलो तिकडे जाण्यासाठी. येते ना आपण येऊन पोचलो आहे आता दर्शन करण्यासाठी. मम्मी कोणतं मंदिर आहे मम्मी? हे लक्ष्मी आईचं मंदिरात. आपलं काळा गोडा पांढरा लाल गोडा गडबड होणार आहे. मग पहिल्या देवीचं दर्शन करून आपण आलेलो आहे दुसऱ्या देवीचे दर्शन करण्यासाठी दुसऱ्या लोकेशनवर. लय मोठ्या देवांना जातो आता आम्ही. हां तर मित्रांनो आपण येऊन पोचलेलो आहे घरी आणि आम्हाला लावलेलं आहे चालत. बघू शकता आम्ही आता चालत चाललेलो आहे. आता गेलं काय खायचं? चिकन खायचं. चिकन मटण नको जाऊ तू गावाला नको जाऊ. हम और उसके साथ अगरबत्ती. अब लेने जा रहा है हमारा हथियार. पिछली बार बच गया था, इस बार बचेगा नहीं. तुम्ही टेन्शन नका घेऊ. आता बघू शकता बहुत बड़ा मौत का खेल होने वाला है. लागलेली आहे आग. ह्यावेळेस परफेक्ट लॉन्च झालं भैया. वाला आहे पटलेला आहे बॉम्ब. झालेला आहे रॉकेट लॉन्च. ह्यावेळेस रॉकेटले बारके इलेक्यात गेलेले आहे. मित्रांनो आम्ही शो तर केला पण शो बघायलाच लोक नव्हते. तेव्हा आम्ही दोघं आणून तर काही ते वेळ केला बरोबर. पातीला उरलेलं तर तुडलं उरलेलं थोड्या वेळाने फोडणार आहे. आता लोक आल्याचे होते परत. मित्रांनो तुमचा भाऊ तुम्हाला असं वाटत कोणत्या जंगलात आलता. जंगलात नाही आलेलो. तिकडे चाललेली कुट्टी आणि इकडे आहे आपल्याला लाईटीचं कनेक्शन. लाईटीचं कनेक्शन देण्यासाठी आलो होतो आपण इतक्या लांब 5-10 मिनिटात. मित्रांनो तर बघत असतात सगळे फटाकडे फोडून जरा फार ही काम झाले. त्यानंतर डायरेक्ट गुलाबजींच्या बाटल्यावरती बाहेरनी थडी मारलेली आहे. आणि बघू शकता भाऊने माझी पण तयारी केलेली आहे. मग काय आता देतो गुलाबजामवर तिथं. तर काय आमचं होतं थोडं श्रीगोंद्याला काम. काढली गाडी आम्ही गेलो श्रीगोंद्याला थोडंसं काम करून आलो आणि तिकडून डायरेक्ट जाऊन झोपलेलो. मित्रांनो आता आम्ही पवायला आलो होतो. घरी तर खूप नंबर होते. आम्हाला तर आंघोळीला जायला नंबर नसता लागला. त्यामुळे डायरेक्ट आम्ही ठरवलं डायरेक्ट विहिरीवरती जायचं आज. तिकडं आम्ही आलो होतो तर रवीला डायरेक्ट मातीत उचलायला लावलेली आणि आम्ही निघलो आता डायरेक्ट दुसरीकडे जाण्यासाठी. सकाळ उठून आपण निघालो श्रीगोंद्याला जाण्यासाठी. श्रीगोंद्याला जाऊन आपल्याला थोडंसं काम आणि तिकडून जायचं आपल्याला सिद्धटेकला. दुपारी आता आमचे प्रेक्षक आलेले आहेत आणि आता आम्ही जाणार आहे पातेलं उडवायला. भैया चल. मित्रांनो वळखलं का? चले भैया. पिकले का पण नाही पिकले. बॉम्ब उडवायला तुम्हाला दाखवतो कसा उडवायचा बॉम्ब. आपलं पातेलं कुठे आहे बघा आधी. ते बघू शकता पातेलं भी अंबुजा सिमेंट से बना है. वो टूटेगा नहीं. बाबा 1 2 3 रॉकेट लॉन्च. त्यावेळेस बघू शकता आता त्या ब्रँडिंगची पण आता हालत काय होत आलेली आहे. आता ती उगच ती दगडावरती पडल्यामुळे वाकडं झालेलं आहे. त्यात आपण परत एकदा वाजवू आणि त्याला सरळ करायला ट्राय करू. तुम्ही बघू शकता आता आम्ही वेगळा काहीतरी प्रयोग करायला ट्राय करत आहात. फेटो भया फेटो. आम्हाला अजून पातेलं फुटत नाही तोपर्यंत वाजवायचं म्हणून आम्ही इकडं अजून भरती करण्यात आलो आहे बॉम्बची थोडीशी. टाकू पाहिजे. आता आम्ही इतके सारे परत फटाकडे आणलेले आहेत आणि आता आमचे प्रेक्षक पण आलेले आहेत आमच्याकडे बघायला. येस आता आम्ही लय जोरात फोडणार आहे फटाकडा आणि ते परत लय वरती जाणार आता. आता बघा आता बघू शकता आज आता लय वरती गेलंय.
तसं घेऊन मध्ये डोकं म्हणून का प्रेक्षकच घाबरून गेले. माझ्यासाठी मला पळायला काय झालं मग काय करू मी? मित्रांनो आता ह्या वर्षी पण आमचं पातेली फोडण्याची मोहीम फेल झालेली आहे. पुढच्या वर्षी आम्ही परत आता पातेलं फोडण्यासाठी नव्याने बॉम्ब आणून फोडणार आहे. कसं आहे मित्रांनो, तर आपण आलो होतो कंसाच्या वावरात कंस खायला. तर बघू शकता इकडं कंस खूप आहे. आपण कंस खाऊ. आज रात्री करते ना, भाजायचे उकडायचे नाही. मित्रांनो आपण दुपारी निघलो ना आता डायरेक्ट गाडी घेऊन खाली तळ्याला. टाकी नाही चला आता आपण चाललेलो आहे कोणता गणपती भाया? सिद्धविनायक. कुठं जाय तिकडं आल्या बघू. सिद्धटेकला जाण्यासाठी रस्ता तो खूप खराब होता, म्हणून आम्हाला 1 ते 1.5 तास लागला सिद्धटेकमध्ये जाऊन पोहोचण्यात. तिकडे गेले आम्ही पहिल्यांदा ठरवलं दर्शनाला जायचं. मित्रांनो आपण येऊन पोहोचलेलो आहे सिद्धटेकमध्ये. बघू शकता इकडे प्रॉपर गर्दी नाही आहे. चला मित्रांनो इकडं आम्ही तर येऊन पोहोचलेलो आहे, पण कसला पाऊस झाला. आमचं दर्शन झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता. आता आम्ही चाललो आहे ह्या रस्त्याने, आणि या रस्त्याने पुढे गेल्यावरती आम्हाला लागणार आहे डांबरी. दर्शन केल्याच्या नंतर डायरेक्ट आम्ही गेलो उत्तमरावाच्या घरी, कारण की उत्तमरावाने आमची केली जेवायची सोय. जाऊन बसलो आम्ही उत्तमरावाच्या वाट्यात. काकाचा तिथे सोसायटी पुढं, आणि तिकडून आम्ही लवकरात लवकर निघलो परत घरी जाण्यासाठी. मित्रांनो तर आम्हाला गाडीच्या खाली उतरून दिलेलं आहे, आणि पहिली गोष्ट जाऊन 200चं पेट्रोल भरायला लावलं आहे गाडीत. मित्रांनो आज आहे आपल्या इथला लास्टचा दिवस. उद्या आपण सकाळ मॉर्निंगला लवकर निघणार आहोत पुण्याला. गुड नाईट मित्रांनो. शिव टाटा. शिव टाटा.